पेपर सोपे गेले होते ना? हो बाबा. आता संपलं तुझं शिक्षण. आणि निकाल कधी आहे? आहे 15 दिवसांनी लगेच. बर बर. हे बघ, एकदा घेऊन निकाल बी लागला का की तुझे हात पिवळे करायला मी मोकळा झालो. बाबा, मी तुम्हाला सांगितलंय ना मला नोकरी करायची आहे. लग्न लगेच नाही करायचंय. अरे सासरी जाऊन बी नोकरी करता येईन तुला. काय सांग तू. हे बघ, हे बघ, शाळा मास्तराचा बायोडाटा आला यो. हा, चांगलं स्मार्ट पोरग आहे. आणि फोटो पाय ना. हल्ले हा, मला नाही आवडला बाबा. नाही आवडलं? बरं दुसरा बायोडाटा दाखवतो. एक तलाठी बघ, त्याचा पण बायोडाटा आलेला आहे. तू बघ. बाबा, मी सांगितलं ना हो तुम्हाला, मला नाही लग्न करायचंय म्हणून. अरे लग्न नाही करायचं मग आता तू असं बोलते. तुझ्या डोक्यात काही वेगळं आहे का? हा, तसं काही असलं तर मला सांग तू, पण मनात काही ठेवू नको. आता तू आता ये. अरे कामच तसं आहे. लयच घाई घाई नाही आली बघ. मग अन्न संग काही पिशी नाही, काही नाही. काय नाही आणलं मी संग. झालं तुझे पेपर? झाले. कस काय चाललंय? चांगलंय, चांगले गेले पेपर. आता आहे 15 दिवसांनी रिझल्ट. तू स्थळ पाहतो वाटतं तिला. हा, ते एक मास्तराचं आलंय बर का. हा. तेच बोलत होतो आता मी तिला. हा. तिला दाखिलं पण ती काय पसंत करीना बघ. नाही तू लोकांकडे बघ स्थळ तुझ्या पोरीला, आपण जवळच आहे ते नको लक्षात आणू. जवळच नाही म्हणजे माझं पोरग नसन दिसत तुला. हे तसं नाही ताई बरं का. म्हणजे आता तुला माहिती आहे आता माझी परिस्थिती कशी आहे. आता परिस्थिती तुझी आहे तर मी लग्न करून घ्यायला तयार आहे, तरी तुझी बायको नाकसुटे आणती. नाही नाही, पण कसं आहे मला सगळ्याचा विचार घ्यावा लागेल ना, आहे का नाही? म्हणजे तुला विचार घ्यायचा, म्हणजे तुला माहिती नाही बाबांनी काय वचन दिलं होतं का तुझी पोरगी माझ्या बाईच्या पोराला दे म्हणून. हा, पण मला हिच्या आईला पण विचारावं लागेल ना. हा, आईच्या तिच्या बायकोच्या पदराला हे करून राहतो. फक्त तुझे स्वतःचे निर्णय नको घेऊ.